नाव ठेवतात. तो नमस्कार. काल सुद्धा पवित्र होतो. कधी आज ज्यावेळेस बंडोबा संत फराटा दत्त किंवा मंदिर एखादा भीमा महात्मा नदी तीरी किंबहुना येथे तो देव त्या दत्त तिथीला त्या वेळेला जयंतीनिमित्त त्या सुरू काळाला असलेले जन्म घेतो. कीर्तन म्हणून कालः परमशोभनम, भगवान परमात्माच्या कालाला अवतरित होणारे ती सुंदर तिथी, अशी तो रांगोळी. काल, तो वार हे सकल त्या ठिकाणी अनुकूल होतो, पवित्र होतो. अर्थात या सकलांना पवित्र करण्यासाठीच त्यांचा विचार विस्थापित होतो असा त्याचा अर्थ आहे. उत्सव काल गुरुवार सर्व काही सांगितलं, पण त्याचं खरं स्वरूप काय आहे? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पूर्ण अवतार निराकार अकारले. वस्तुतः त्या भगवान श्री दत्तात्रयाचा विस्तार जर पाहायला गेलो, त्याचा विचार करायला गेलो, खरं स्वरूप जर काय असेल तर ते निर्गुण निराकार आहे. देवाचं स्वरूपच निर्गुण निराकार आहे, पण भक्तासाठी मात्र ते सगुण साकार होतं. तद्वत त्याप्रमाणे भगवान परमात्मा सगुण साकार झाला, निर्गुण निराकार आकारले. कधी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे ठेवला. आता विस्ताराने पाहू. विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी अगदी अल्पसा हा परिहार देणं तो अत्यंत गरजेचा आहे. पवित्र भीमेच्या तीरावर भगवान श्री दत्तात्रयांच्या पवित्र सन्निधीमध्ये, त्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला, साकार होत असलेला भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म महोत्सव, ज्याने हा महोत्सव संपन्न म्हणजे सुरुवात केली, प्रारंभ केला, किंबहुना जे या उत्सवाचे प्रेरणास्थान आहेत ते आदरणीय वैकुंठवासी परमपूजनीय आनंदरावजी गोवर्धन कटारिया यांच्या प्रेरणेने तथा शामराव आप्पा चकोर यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला, साकार होत असलेला या उत्सवाला ज्यांचे आशीर्वाद प्राप्त हे होत पहा, आहेत ते आपल्या सुंदर अशी सर्वांचे स्नेही, त्रिमूर्तींची, दत्तात्रयांची ही सर्वांवर जी रांगोळी आहे महाराजांची कृपा ही दृष्टीने खूप काही विस्तारित आकर्षक होते. ते आदरणीय सुंदर प्रकारे काढण्यात परमपूजनीय आलेली आहे. ज्येष्ठ कीर्तनकार सुंदर अशी रांगोळी आहे. हुबेहूब दत्तात्रय महाराजांचे पहा, ही मनाला भावणारी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. अर्थात मी या गावामध्ये जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष झाले, किंवा 20 वर्ष झाली. सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी भक्तगण येत असतात. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद होत असतो.